So, good morning, students. Today we discuss a topic problems on derivative of inverse trigonometric functions. मागच्या पिरियडला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे फॉर्म्युला देऊन झाले होते, म्हणजे सांगितले होते तुम्हाला लिहायला. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडसाठी कुठल्या एक्सप्रेशन आणि कुठले सबस्टिट्यूशन असायला पाहिजे त्याचे सुद्धा कॉलम करून लिहायला सांगितले होते. नाउ टेक क्वेश्चन्स और प्रॉब्लेम्स. फर्स्ट क्वेश्चन इज यूजिंग डेरिवेटिव्ह prove that sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. Very simple question. सेम क्वेश्चन आपल्याला पेपर 1च्या ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे थर्ड चॅप्टरमध्ये. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय. ही ॲक्च्युली प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह. सो राईट ऑन सोल्युशन. लेट आपण काय कन्सिडर करू, आपल्याला काय व्हॅल्यू LHS इज इक्वल टू RHS फाइंड आउट करायचा आहे. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू LHS घेऊ. हिअर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स हे आपण लेफ्ट हँड साईड घेतली. आता ही जी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स हे घेतलेलं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे धीस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हाऊ मेनी पाय बाय 2. वी हॅव टू प्रूव्ह दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय. आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स घेतला आपण. आपल्याला काय वापरायचा युझिंग डेरिव्हेटिव्ह. आता पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढू. सो देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युला कशाला हे झालेला आहे म्हणजे साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह काढली एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स ना. आता दोन्ही एक्सप्रेशन सारखे आहेत, प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे लास्ट आन्सर काय मिळेल 0. सो व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता असा कोणता फंक्शन आहे की ज्याची डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आन्सर 0 येते? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह किती? 0. याचा अर्थ काय झाला? ॲज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 implies f of x is equal to how many? C, where C is constant. असं लिहू शकतो आपण. कॉन्स्टंट असेल तेव्हा त्याची डेरिव्हेटिव्ह किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर फंक्शन काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. आता एफ ऑफ एक्स हा कॉन्स्टंट केव्हा असू शकतो? व्हॉट आर द पॉसिबिलिटीज ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स टू बी अ कॉन्स्टंट? सिंपल, पुट एक्स इज इक्वल टू 0. सो लेट x is equal to 0 for f of x is constant. आता x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर फंक्शन काय मिळेल आपल्याला? कॉन्स्टंट मिळेल. इथे समजा आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केलं तर काय मिळतं बघा. f of 0 is equal to sin inverse of x होता, sin inverse of 0 होईल, प्लस cos inverse of x होता, cos inverse of 0 झाला, इज इक्वल टू. आता साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती? कॉस इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती? साइन 0 इज इक्वल टू 0 म्हणजेच 0 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0. साइन इनवर्स त्याबद्दल घेतला किंवा टेकिंग साइन इनवर्स ऑन बोथ साइड असं लिहित आहे. म्हणजे साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती? 0. तर इथे लिहू आपण 0 प्लस कॉस 0. आता कॉस ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती? कॉस 0 म्हणजे 1 आणि cos पाय बाय 2 म्हणजे 0. देअरफॉर पाय बाय 2 इज इक्वल टू काय होईल? cos त्या बाजूला गेला म्हणजे cos इनवर्स ऑफ 0. तर cos इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती? पाय बाय 2. इथे लिहू आपण पाय बाय 2 म्हणजे आपला लास्ट आन्सर काय मिळालं? पाय बाय 2. आता फंक्शन जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट असल्यानंतर ऍक्च्युली किती असायला पाहिजे? c असायला पाहिजे. c म्हणजे या ठिकाणी जर 0 ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला लास्ट आन्सर काय मिळतं? पाय बाय 2. त्याला इक्वेशन 1 दिले, याला इक्वेशन 2 दिले, काय नाही दिले तरी काय हरकत नाही, आपण सरळ लिहू शकतो. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इथे सांग इथेच देअरफॉर आता पाय बाय 2 म्हणजे वन ऑफ द कॉन्स्टंट. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. हेन्स साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू हाऊ मेनी?